शेतकरी मित्रांनो, आज रात्रीचा टाइम तसं बघायला जर गेला तर 9:15 वाजलेले आहेत. तर आपले एक शेतकरी मित्र एक आलेले आहेत की ज्यांनी आपल्याकडून किसान क्राफ्टचा 333P हा मॉडेल शेतकरी आपल्या मित्रांनी गडकरी साहेबांनी आज खरेदी केलेला आहे. यांचे चिरंजीव चांगले असे डॉक्टर आहेत लहान मुलांचे गडकरी साहेबांचे. तर आज साहेबांना विचारूया की एवढ्या रात्रीपर्यंत त्यांनी आज थांबले आमच्यासाठी आणि मशीन आज त्यांनी खरेदी केलं. तर आज त्यांना पण विचारूया की कशा पद्धतीचा हा त्यांचा प्रवास होता. तर साहेब तुमचं नाव सांगा. प्रभाकर नारायण गडकरी. साहेब तुम्हाला आमची सर्व्हिस कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगली आमची सर्व्हिस तुम्हाला कशा पद्धतीने वाटली? अतिशय चांगली वाटली, प्रेरणादायक वाटली, छान वाटली. थँक्यू. एकंदरीत शेतकरी मित्रांना आपल्याकडून जे समजावून सांगणं हे जे आवडतं त्या पद्धतीचाच तुम्हाला हा प्रसंग जाणवला का? हो, छान जाणवला. बर, शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू शकता की मशीन खरेदी करायचं तर कुठून खरेदी करायचं? कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगली यांच्याकडूनच पाहिजे ती वस्तू तुम्ही घेऊ शकता. आता ह्याचं कारण जर मला शेतकऱ्यांनी विचारलं का बाबा यांच्याकडनंच खरेदी करायचं? सेवा चांगली आहे, समजून सांगतात, सेवा चांगली आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी त्यांच्या मनात असणारी जी आस्था आहे ती अतिशय प्रेरणादायक आणि सुंदर आहे. धन्यवाद. मॅडम तुमचं नाव सांगू शकता? माझं नाव उर्मिला प्रभाकर गडकरी. मला इथं आल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा बघितलं वाटलं की खरोखरच आपल्या शेतीसाठी उपयुक्त आहे आणि बरंचसं काम म्हणजे महिलांच्याकडून जे करावं लागत होतं ते काम कमी वेळेत होणारं काम दिसतंय. त्यामुळे मी आणि माझ्या मुलानं माझ्या मिस्टरांनी हे घेण्याचा आम्ही एकमेव निर्णय घेतला. साहेबांचं मला मगाशी एक वाक्य आठवलं की त्यांनी स्वतःच्या चिरंजीवाबद्दल हे बोलणारं वाक्य होतं की माझा मुलगा हा विठ्ठल आहे, तर विठ्ठलांना सांगितलं मशीन घ्यायचं तर मी मशीन घेतलं. हो, पांडुरंगच आहेत, ज्ञानेश्वरच आहेत. असं मुलाच्या बापापेक्षा मुलावरती असणारं प्रेम हे पहिल्यांदा बघितलं एवढं तरी. तर साहेब पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा आणि आणि असेच तुम्ही शेतकऱ्यांना मदत करावी, धन्यवाद, सहकार्य करावं. तुमचं अभिनंदन दोघांचं, दादांचं, तुमचं धन्यवाद. आम्ही 4-4:30 वाजल्यापासून विचार करतोय घ्यायचं न घ्यायचं, पण तुम्हाला एक तुमची समजून सांगण्याची, पटवून सांगण्याची, म्हणजे कसं वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे. माझ्यापासून तुमच्याकडे 5-6 गिराईक येऊन गेली, म्हणजे तुम्ही लोकांना असं चिडचिड केलं नाही की त्यात असं वाटलं की नाही खरोखरच म्हणजे तुमचा बिझनेस आहे, पण लोकांना समजून सांगण्याची पण तुमची क्षमता चांगली वाटते. थँक्यू मॅडम, एवढा विश्वास तुम्ही ठेवला, धन्यवाद. रामकृष्ण हरी पांडुरंगा. धन्यवाद. आणि ह्या विश्वासाची जाण ठेवून आम्ही सुद्धा चांगलं काम करू करावं, सगळ्यांना प्रेरणा द्यावी. धन्यवाद साहेब. ओके ओके ओके. ओके तुम्हाला शुभेच्छा भरपूर. ओके, धन्यवाद.